महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो या ठिकाणी हे दोन्ही नगरसेवक आपल्या समर्थकांचे या ठिकाणी महापालिकेच्या पायऱ्यांवरती निषेध आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्की काय भूमिका आहे ते देखील आपण जाणून घेऊया। काय नक्की भूमिका आहे? तुमचं निलंबन जे आहे हे निलंबन केलेलं आहे, कशासाठीचं हे निलंबन आहे काय सांगाल? निलंबन हे लई छोटी गोष्ट आहे। एकदा नाही 10 वेळा सोलापूर शहराच्या लोकांसाठी निलंबन माझं माझ्याबरोबर माझ्या भगिनींचं झालं, आम्हाला काही फरक पडत नाही। निलंबन हा भान आहे, खरं तर टॅक्स वाढला हे छुपान आहे। निलंबन लई मोठी गोष्ट नाही आहे। सोलापूरकरांचा महत्त्वाचा विषय जो पाण्याचा जिव्हाळ्याचा विषय, त्या विषयाला बगल देण्यासाठी आमचं निलंबन केलं आहे। वास्तविक आज सोलापूर शहरातल्या लोकांना पाणी मिळेल योजना जी 700 कोटीची योजना 1400 कोटीवर नेली, ती योजना कशी फुगली ह्याचा आम्हाला प्रश्न विचारायचा होता, त्याचे तुम्ही उत्तर देत नाही। ते योजना फुगवत असताना अनेक गोष्टी जे पाण्याच्या संबंधातल्या नसताना सुद्धा त्या गोष्टी त्याच्यामध्ये घुसवल्यात आणि त्यामुळं काही लोकांना मलिदा खायचा आहे म्हणून काही गोष्टी केल्या गेलेल्या आहेत। वास्तविक वर्ल्ड बँकेचं कर्ज या योजनेसाठी घेत आहोत। वर्ल्ड बँकेचं कर्ज घेत असताना वर्ल्ड बँकेने आपल्याला काही नियम सांगितलेले आहेत की तुम्ही महापालिकेमध्ये तुमची जी कर प्रणाली आहे ती बदलल्याशिवाय आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही। तुम्हाला माहीत आहे, जर कर्ज घ्यायचं असेल तर सोलापूर महानगरपालिकेची जी आत्ता जी चालू कर प्रणाली आहे ती बदलावं लागेल आणि नवीन कर प्रणाली घ्यावं लागेल। ती नवीन कर प्रणाली अशी आहे, रेडी रेटनरवर सोलापूरकरांवर कर लागणार आहे। रेडी रेटनरवर जर कर लागला तर प्रत्येक सोलापूरकरातल्या खास करून गावठाण भागामध्ये रस्त्यालगत राहणारे, हाय सोसायटीत राहणारे या इथले दर तुम्हाला माहीत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि हातवाड भाग असू द्या किंवा कुठेही आता सगळीकडचे रेट वाढलेले आहेत। म्हणजे प्रत्येक सोलापूरकरांच्या कर पावतीमध्ये दान दुपटीनं याच्यामध्ये बदल होणार आहे, कर वाढणार आहे आणि त्याचबरोबर ही योजना करत असताना पाण्याची किंमतसुद्धा ठरवली जाणार आहे। पाण्याची किंमत ठरवत असताना जो ह्याचा मेंटेनन्स कॉस्ट आहे ती जे काय आपल्याला ही योजना पूर्ण करण्यासाठी सध्या त्यांनी सांगितलं की संभाव्य 10% म्हणजे वर्षाला 10%, 1400 कोटीच्या 10%नी 140 कोटी 150 कोटी अशा पद्धतीचा कर वर्षाला वाढणार आहे। म्हणजे आत्ता जे पाण्याची किंमत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्या पाण्याची किंमत वाढणार आणि मग ती वसूल कुठून करणार तर पाणीपट्टीची वाढ करून आपण नागरिकांकडनं करून पैसे घेणार। इकडं आपण सांगता की आम्ही कोणतीही कर घेत नाही, वाढ करत नाही, पण आत्ता ती योजना लागू करत असताना आपली कर प्रणाली बदलली आहे। कितीतरी सत्ताधारी नगरसेवकांना सुद्धा माहीत नाही, त्यांना आत्ता सभागृहात आल्यावर कळालं आहे की आम्हाला आता कर प्रणाली बदलणार आहे, लोकांसमोर आम्ही कशा पद्धतीनं बोलू हे त्यांचे प्रश्न आहेत। महापौर म्हणता आहेत की कर प्रणाली बदललेली आहे, कर वाढ नाही केलेली असं त्यांचं म्हणणं आहे। ही कर प्रणाली महाराष्ट्रात बृहन्मुंबई सोडून कुणी लागू केलेली नाही। तुम्ही विचार करा, महापालिकेत कुणीच का लागू केली नाही, का ही कर प्रणाली बदलली? म्हणजे साहेब तुमच्याकडं अशा पद्धतीनं दाखवलं एक आणि केलं एक, मोठ्या प्रमाणामध्ये रेडी रेटनर परवडत नाही। पूर्वी जी कर प्रणाली आहे ती एकदम सौम्य पद्धतीची आहे, आपल्याला जाचक नाही आहे, पण ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जाचक असणार आहे आणि त्याच्यामुळं ह्याच्यात एक महत्त्वाचा विषय असा आहे, वर्ल्ड बँकेने कर्ज देताना आपल्याला आयुक्तांना असं मॅन्डेटरी केलं आहे की आपले जे अकाउंट आहेत बँक अकाउंट ती एस्प्रो अकाउंट म्हणून काही पद्धत असते, त्या पद्धतीमध्ये ते अकाउंट आपल्याकडं अशा पद्धतीने करून घेणार आहेत की पहिले पैसे त्यांचा हक्क त्या अकाउंटमधल्या आपल्या महापालिकेच्या तिजोरीच्या पहिल्या पैशावर सगळ्यात पहिला हक्क इथल्या नागरिकांचा नाही, इथल्या कर्मचाऱ्यांचा नाही, इथल्या सोलापूरकरातल्या कुणा टॅक्स पेअरचा नाही, तर पहिला हक्क कुणाचा? जर ज्या ठेकेदाराला आणि पैसे द्यायचे ठरवलेत त्या ठेकेदारासाठी आपण जे कर्ज काढलं आहे त्यांचा पहिला हक्क। तुमचं असं मत आहे की महापालिका ही वर्ल्ड बँकेकडे घाण ठेवली? 100% वर्ल्ड बँकेकडे घाण ठेवत असताना तुम्ही पूर्ण विषय समजून घेतला तर त्याच्यात त्यांनी आपल्याला सांगितलंय आपल्या ज्या काही महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत त्या जागा सुद्धा त्यांच्या सगळा अधिकार असणार आहे, त्या विकसित करा, विका। काल तुम्ही बघितलं असेल महापौर स्वतः जाऊन काही 20 जागा त्यांना दाखवून आले होते वर्ल्ड बँकेच्या लोकाला, अहो तुमच्या जागा डोळ्यासमोर तुमच्या विका लागलेल्या आहेत, तुम्हाला टॅक्स वाढवला आहे, पाण्याची किंमत वाढवली आहे आणि आपला मेंटेनन्स चार्जेससुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवला आहे। महापालिकांनी सांगितलं की आम्ही बॉन्ड काढणार आहे, आता नवीन पद्धत आहे, वर्ल्ड बँकेचं कर्ज तर काढणारच आहेत, वर्ल्ड बँकेच्या कर्जाबरोबर ह्यांनी महापालिका स्वतंत्र बॉन्ड जाहीर करणार आहेत। बॉन्ड म्हणजे आपण बाहेरून मार्केटमधनं या योजनेसाठी पैसे उचलायचे असतात,
पैसे उचलत असताना आपण मार्केटमध्ये पैसे उचलले तर त्याचे पैसे उचलणार आहे त्या माणसाला पैसे देणं आपली जबाबदारी आहे. म्हणजे हे वर्ल्ड बँकेचं कर्ज, हे बॉन्डचे पैसे आणि टॅक्स आणि आपल्या हक्काच्या जागा या सगळ्या गिळंकृत करण्याचं काम हे डायनासोर रूपी जो आपल्याला नेता म्हणून भेटलाय ना, हे 6 महिन्याखाली तोंडाने सांगत होता की 892 कोटीची योजना आहे. ही 892 कोटीची योजना विदिन 6 महिन्याच्या आत कसं वाढली? कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये सगळ्याला जाहीर सभेत सांगत होते की ही योजना झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही. अहो किती भ्रष्टाचार करणार आहे, किती कशा पद्धतीनं सोलापूर महानगरपालिका विकून खाणार आहे, अशा पद्धतीचं वातावरण सत्तेच्या जीवावर तुम्ही करायला लागलेलं आहेत. सोलापूरकरांना माझी विनंती आहे, आजची बाईट तुम्हाला वाटेल की भावनेच्या भरात देतोय, सगळ्यांनी आपल्या पावत्या 1 वर्षासाठी फक्त जपून ठेवा. 1 वर्षासाठी प्रत्येक सोलापूरकरांनी आपल्याकडे असलेली गेल्या वर्षीची टॅक्सची पावती जपून ठेवा. जर त्या टॅक्सच्या पावतीमध्ये जर बदल आला नाही, जर त्या टॅक्सच्या पावतीमध्ये पाणीपट्टीत बदल आला नाही, मी सांगतो पुढच्या वर्षीचं इलेक्शन मी महापालिकेचं लढणार नाही, एवढं जाहीर सांगतो. मला माहीत आहे कशा पद्धतीने तुमच्यावर धूळपेक केलेली आहे. तुम्हाला दाखवलं एक पाणी म्हणलं की सगळ्याला असं वाटतं की आमच्या जिव्हाळ्याचा विषय, आम्ही भावनिक होतो. लोकांना सांगायला आम्हाला पाण्याला विरोध करलेत, पाण्याला आम्ही मिळून कधी विरोध करत नाही. माझी विनंती आहे सोलापूरकरांना रोज पाणी मिळालं पाहिजे. तुम्ही एकदा नाही 10 वेळा असे शब्द दिलेत, ते शब्द पाळा. पण सोलापूरकरांना कर्जाच्या खाईत घालून, कुणा कशी तर दावणीला बांधून सोलापूरकराला पाणी नावाखाली कॉन्ट्रॅक्टरचे घरं बनण्याचं काम जर तुम्ही करणार असाल तर ते अत्यंत वाईट आहे. आता महापौरांनी असं सांगितलेलं आहे की ही योजना लागू झालेली आहे, सभागृहामध्ये एकमताने हा ठराव झालेला आहे. काय पुढची भूमिका असणार आहे? तुमचं निलंबन झालं एकमताने नाही. हा एक मुद्दा नाही, आम्ही त्यांना विरोध करत होतो. आणि विशेष म्हणजे विषय याच्या अगोदर आम्हाला दोघांना सस्पेंड केलं आहे. सकाळीच त्यांची पार्टी मिटिंग झाली, पालकमंत्र्यांनी सांगितलं की यांना सस्पेंड करा. त्यांच्या सांगण्यावरनं त्या ठिकाणी ठरल्याप्रमाणे विषय याच्या अगोदर या ठिकाणी आम्हाला सस्पेंड केलं आहे. 72 10 सस्पेंड करून आम्ही काय घाबरणार नाही. या जनतेला सोलापूर शहरातल्या खरं आणि जे काय सभागृहामध्ये चाललं आहे ते कळायला पाहिजे. 1400 कोटीची योजना तुम्ही ह्या ठिकाणी जाहीर करत असताना जी योजना 850 कोटीची होती ती 4 महिन्यामध्ये 1400 कोटी कशी झाली? ह्या ठिकाणी महानगरपालिकेवर जो बोजा पडणार होता, तुम्ही विषय आणत असताना पाण्याच्या विषयामध्ये सांगितला की कर प्रणाली वाढली पाहिजे, पाण्याला रेडिरेगनेप्रमाणे पैसे दिले पाहिजे. मग हे 2 कर प्रणाली वाढली पाहिजे म्हणजे काय? टॅक्स वाढणारच ना. मग तुम्ही नाही का म्हणता? त्या वर्ल्ड बँकेने जे नॉर्म्स दिलेले आहेत त्यामध्ये सांगितलं की तुमच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ते विकसित करा किंवा ते प्रॉपर्टी डेव्हलप करा. ते प्रॉपर्टीने नेऊन दाखवलं, विकसित करायच्या नादात आहेत. सोलापूर शहरातल्या लोकांनी शहाणं व्हा. महानगरपालिकेमध्ये चाललं आहे काय? तुमचे घरं भरण्याकरता अरे आम्हाला सस्पेंड करता? आमचं ऐकून घ्या, आमचं काय मत आहे. आम्ही देखील गेल्या 3-4 दिवस झालं आम्ही सांगत होतो, मागं ज्याप्रमाणे दुहेरी लाईन आणली, कशी आणली? NTPCच्या माध्यमातून 250 कोटी, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 250 कोटी, अजितदादा जिवंत होते त्यांनी ते पैसे 250 कोटी मंजूर केले. महानगरपालिकेला कुठलाही बोजा आला नाही साहेब. त्याच्या अगोदर शिंदेसाहेबांनी जी योजना आणली, शिंदेसाहेबांनी विजयदादा शिंदेसाहेब देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, विजयदादा उपमुख्यमंत्री असताना ती योजना हुडकोच्या माध्यमातून पूर्ण कर्ज माफ केली. दोन्ही योजना आम्हाला फुकट मिळाल्या. आता राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे. मग महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये जो आम्हाला भोजा येणार आहे तुम्ही बॉन्ड रुपी म्हणून घेता किंवा आमचा शेअर्स आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जे सोलापूर शहरावर जर 3,500 कोटीचं तुम्ही आम्हाला 350 कोटीचं या ठिकाणी तुम्ही आम्हाला टार्गेट देता. 700 कोटी हे वर्ल्ड बँकेचे, 350 कोटी शहराचे आणि राज्य शासन देणारा का केंद्र शासन देणारा अजून माहीत नाही. त्याच्यावर हे ठराव करू लागलेत. अशा ठरावला आम्हाला पूर्ण माहिती दिल्याशिवाय हा ठराव करू नका. नसेल तर ठरावाला आमची विरोध राहणार आहे. आमचं एकच मत आहे की सोलापूर शहरामध्ये टॅक्स वाढला नाही पाहिजे, रेडिरेगनरपणे पाणी वाढलं नाही पाहिजे, अशी या ठिकाणी आमची भूमिका होती. आपण पाहतो या ठिकाणी दोन्ही नगरसेवक जे आहेत त्यांचं निलंबन झालेलं आहे आणि त्यांनी या कर प्रणाली जी बदलणार आहे त्याला विरोध केलेला असल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं एकंदरीत पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.